वॉइस ऑफ वेणुग्रामच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा रिपोर्ट खास आहे, तुमच्या आणि आमच्या शालेय आठवणींना जाग देणारे आहे। बेळगाव शहरातील शहापूर भागात असलेल्या चिंतामणराव हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव आजपासून उत्साहात सुरू झाला आहे। 100 वर्षाची परंपरा असलेल्या या शाळेच्या कार्यक्रमाला देश विदेशातून माजी विद्यार्थी सहभागी होत आहेत। शहापूर परिसरातील चिंतामणराव हायस्कूल 100 वर्षांचा गौरवशाली इतिहास जपणारी ही शाळा आज आपल्या शताब्दी महोत्सवाचा उत्साह साजरा करत आहे। देशातील तसेच परदेशातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत। या शताब्दी महोत्सवात माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणी अनुभवत वर्गखोलीत बसण्याचा आनंद घेतला, जिथे अनेक भावनिक क्षण पाहायला मिळाले। माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची भेट घेतली। अनेक वर्षानंतर पुन्हा वर्गखोलीतील बाकावर बसून शिक्षकांसमोर अभ्यास करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावुकता स्पष्ट दिसून आली। या कार्यक्रमात दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला। यांनीही स्वतः एका विद्यार्थ्यासारखे वर्गात बसून शाळेतील आठवणी ताजा केल्या। आमदार अभय पाटील हे वर्गखोलीत लहान विद्यार्थ्यासारखे बाकावर बसताना दिसले। शाळेत परत येण्याचा अनुभव त्यांनी व्यक्त करत चिंतामणराव हायस्कूलने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले असल्याचे सांगितले। आम्ही 1985 बॅचचे विद्यार्थी 2009ला आम्ही गुरुवंदना कार्यक्रम केलो होतो। जवळपास 25 वर्ष आमचं SLC पूर्ण झाल्या वेळेला त्यानंतर आता अनेकदा हे कार्यक्रम शतमानोत्सव निमित्ताने करत आहोत। जे बालपण होतं 1985 साली आम्ही काय काय करत होतो, सायकल येत होतो, रवीच्या दुकानामध्ये 2 पैसे 3 पैसे 5 पैशाला चक्की पेपरमेट हे सगळे घेत होतो। त्याचप्रमाणे आज पूर्ण शाळेला येताना काय काय करत होतो सायकलवर, ते सगळी गोष्टी आज आम्ही केलेल्या आहे। त्यामुळं 2025 नव्हे आहे, आम्ही आता 1985 सालीमध्ये आहे। आणि त्यावेळेचे आमचे टीचर त्यावेळेला जे शिकवत होते त्यांनीच आज अटेंडन्स घेतले, नंतर त्याच बुकमधले काही विषय शिकवले। तर मला वाटतं की हा जो आनंद आहे हे बाकीच्या ह्याच्यात मिळत नाही। सर, आता 25 वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्ही बालपण अनुभवलाय, कसं वाटतं? नाही, 2009ला एकदा आम्ही केलं होतं 2 दिवसाचा कार्यक्रम गुरुवंदना म्हणून। आता त्यानंतर अनेकदा करायला लागते। मला सौभाग्यशाली आहे की आम्ही खास म्हणजे सरकारी शाळेमध्ये शिकलो आहे। सरकारी शाळेमध्ये शिकल्यामुळं अनेक गोष्टी आम्हाला शिक्षणाच्या बरोबर बाकी जीवन कसं जगायचं हे शिकवायचं काम कुठं जर झालं असेल तर सरकारी चिंतामणराव शाळेत परत पुन्हा एकदा शाळेमध्ये खरोखर आम्ही आमच्या शब्दकोशमध्ये शब्द नाहीत, का की 25 वर्ष ते 30 वर्ष झालं आम्ही शाळा सोडून आज अनेकदा आम्ही युवकपणा आपल्यामध्ये वाढाले। का की स्फूर्ती आम्ही बघायला पाहिजे म्हटल्यावर सर्वप्रथम आम्ही आमदार अभयजी पाटील साहेबांना याच्यासाठी धन्यवाद म्हणतो। या शाळेला एक कोहिनूर हिरा मिळाला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, का की आमदार असून आमदारांना वेगवेगळ्या जबाबदारी असतात आणि त्यांना वेगवेगळे ह्याच्यामध्ये कामामध्ये त्यांनी व्यस्त होतात। तरी सुद्धा हे शाळेचे एक विद्यार्थी आमदार 4दा आमदार म्हणून निवडून येऊन पुन्हा आपल्या शाळेबद्दल जे प्रेम आहे, शाळेबद्दलचे गौरव आहे, त्या एक आमदार साहेबाकडे आपल्याला बघायला मिळालं। त्यांच्यामुळे आज इथं जवळजवळ 5000 ते 4000 विद्यार्थी सगळे एक होऊन जे 100 वर्षाचा जे शताब्दीचा कार्यक्रम विजृंभण म्हणून निर्माण केलेले आहेत ते सगळे श्रेय त्यांच्या टीमला जाते। खरोखर आम्ही अभिमान वाटते आणि प्रत्येक जणांचा एक अडचण बाजूला ठेवून आज प्रत्येक जण बालपणामध्ये व्यस्त झालेले आहेत। आज प्रत्येक जण आम्हाला तो चॉकलेटवाला असेल, नंतर भेळपुरीवाला असेल, नंतर शाळेच्या आजूबाजूचे परिसर असेल, ते सगळं आज आम्ही आठवण आमच्या मनात घालून अनेकदा आमचं आयुष्य इथनं अनेक 5 वर्ष असं वाढलं असं आपल्याला वाटले। का की प्रत्येकाला आम्ही आमच्या कामा उद्योग असेल, व्यवसाय असेल, नोकरीच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या गावाला गेलेलो होतो।
ते सगळेजण आम्ही आमच्या ज्या बालिका होत्या आमच्या शाळेच्या जेव्हा शिकतात त्यांनी पण जवळजवळ 7 ते 8 मुली आज ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. म्हटलं तर एक छोटी कार्यक्रम हे घडलेलं नाहीये. अशाच बालपणा आम्हाला आज बालपणा आले आणि ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांनी 3 ते 5 वर्ष 5 महिने राबलेले आहेत. त्यांचं पण आम्ही शतवेळा नतमस्तक होऊन त्यांना पण सलाम करतो. का की त्यांनी हे आज त्यांच्या प्रयत्नाने आज आम्ही एवढे आमचे 35 मुलं आज खरोखर 35 मुलं आम्ही 1991 बॅच इथं जमलोय म्हटलं तर हे फार मोठं आम्हाला आज आपुलकी वाटाले. त्याच्यासाठी आज दिवसभर इथं कार्यक्रम आणि संध्याकाळी वेगळ्या कार्यक्रम मध्ये आम्ही रस लावून जुन्या गोष्टी सगळ्या आठवण करण्यासाठी दिलेले. सगळ्या टीमला विशेष करून अभयजी पाटील साहेबांना मनपूर्वक 199 बॅचचे सगळ्यांपर्यंत त्यांचा धन्यवाद. शाळेमध्ये कोण बेस्ट फ्रेंड असं होता म्हणजे बॅचमेट असं कोण? शाळेमध्ये बेस्ट फ्रेंड पेक्षा बेस्ट मैत्रीणच होते. आज खरं तरी दिसणार त्यांना हुडकालोय ते आज भेटतील असा आशा ठेवलेला आहे. चिंतामणराव हायस्कूल ही अनेक मान्यवर आणि यशस्वी व्यक्ती घडवणारी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या आणि सध्या भारताचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत कार्यरत असलेले श्रीनिवास ठाणेदार हेही या शताब्दी महोत्सवाला भेट देणार आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या शताब्दी महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिक्षण, आठवणी आणि भावना यांचा हा सोहळा विशेष ठरत आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ विनुग्रामला.